गाईज हे खिडकीत कुठलं भूत आले बघा ना. तो मंदिराचा व्ह्यू बघू शकता. आणि वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग. सो आजचा ब्लॉग कंटिन्यू वृंदावन मधनं चालू झालेला आहे. सो आपण आता जस्ट रूम मध्ये आणि आपला हा ब्लॉग तर अपलोड झालेला असेल तर नक्की बघा तुम्ही. आणि आत्ता आपण चाललेलो आहे. सो आत्ता मंदिर वगैरे पाहण्यासाठी चाललेलो आहे. सो आणि तुम्ही पण व्लॉग नक्की बघा कारण की ऑन रोड रिक्स फुल रिक्स मध्ये, कारण की इथं ना व्लॉग वगैरे काढून देत नाही तरी पण आम्ही तुमच्यासाठी व्लॉग काढणार आहे. सो कंटिन्यू वॉचिंगला राहा. आणि चला आता डायरेक्ट आपली जर्नी स्टार्ट करूया. व्लॉग कंटिन्यू करूया ऑन पब्लिक डायरी. आता जस्ट खाली चाललेलो आहे, रूम मधनं बाहेर आलेले, चावी घेतली ओके मध्ये. सो चला आता मंदिरांचं ॲडव्हेंचर नाही म्हणता येईल कारण की आपली स्थळ आहे हिंदू धर्मातील. सो स्थळ म्हणजे आपले पवित्र अशी मंदिर आहेत. श्रीकृष्णांची नगरी म्हणजे द्वारकाधीश, पण हे आपलं आहे वृंदावन. सो मथुरा पलीकडे. सो तिकडे पण कव्हर करून टाकणार आहे आपण. चहा पिऊन येऊ आपण. सो तिथं चहा पितात आपले बंदे बघा, यांची कडक क्वालिटी चहा. आता चाललेलं आहे आपण ना बाकी बिहारी मंदिराकडे. तो तिथं तर भाई नशीब असतं जाण्याचं. तो आपण तिथं चाललेलो आहे आणि दोघं बघू शकता क्वालिटी. आमचा एक माणूस पुढे चाललेला आहे. सो आणि आम्ही असं मागं ट्रेंडिंगला असतो, आम्ही कधी पण मागत असतो. जब चालू आहे बहुतेक. काय तिथं सगळीकडे फक्त माकडं दिसतात. नाही ना मागे एवढे माकडं बंदर आहेत ना, तर त्यामुळे आपल्याला फोन सेल्फी स्टिकला अडकवता येईल ना. आणि आता आपण हातात घेऊन शूट चालू आहे. तर मागे पण एवढं भयंकर पाणी वगैरे आहे ना, कारण की इथं भरपूर पाणी झालेलं आहे आणि पाऊस झाल्यामुळे इथं बहुतेक अर्धे आहे ना असं गाव बुडलेले. सो भरपूर पाणी आलं. गंध तर लावलेला आहे बघू शकता, आपला डेली लावतो तसा, बट आज इथं लावलेलं आहे. आणि हे बघू शकता स्वप्नील ते लावतात. कसं दिसतंय, एक नंबर दिसतंय. माझा बाहेर दिसतंय का? हा बाहेर लावलं नाही नाही, ते एक नंबर ठीक आहे. आपण मनात जप करायचा बाकी काय विषय नाही. सो मंकी पॉइंट नाही एवढा भयंकर नाही, तो लय भयंकर मंकी आहे. तो कधी पण फोन काढून नेतील. आणि तिकडे आपण बाकी बिहारी मंदिराकडे जाणार आहे. आता जस्ट मंदिराकडे चाललेलो आहे आणि भरपूर अशी गर्दी आहे. फुलं बिलं घेऊन चाललेली आहे. फुलं वगैरे घेतली, माळ आहे, तुळशीची माळ आहे, फुलाची पण माळ आहे. सो बघा पब्लिक एवढे भयंकर आहे. भरपूर पब्लिक आहे. सो मंदिराचं ना कळस दिसू बघू शकता तुम्ही, मंदिराचा कळस दिसतोय. आम्ही अजून पण गर्दीत अडकलेलो आहे. तो जवळच आले. सो बघा पोचलेलो आहे. मंदिरातला व्ह्यू बघा. एवढी भयंकर गर्दी झाली बघा आतमध्ये. इथं ना आपण आतमध्ये ना ओके ना दर्शन झालेले आहे, बट आपण उचकून घेत होते त्यामुळे आपल्याला तुम्हाला आतलं काय दाखवता आलं नाही. सो आता बघू शकता आपण बाहेर आलेलो आहे. सो कारण की तुम्हाला आतलं तर दाखवू शकत नाही कारण की इनलिगली आपण दुसऱ्या मंदिराकडे जाऊया.
सो गाईज यांची ना खरेदी चाललेली आहे. सो ही बघा खरेदी. स्वप्नील पण बघतोय. धावलं का नाही काय? धावलं. बाकीच्या ठिकाणी जाऊया. अजून काय भेटतंय का सो ते बघूया. गाईज हे ना आपलं मोरपंख घेतात, बघू शकता. मोरपंख चालले. दीदी पण तेच बघते. सो बघा हे मोठं आहे, जरा मोठंच घेतलं पाहिजे, चांगलं आहे दिसायला. तुला काय वाटतं? त्यांनी 2 खरेदी केलेले आहे. दिसतंय करून घेऊया. आतला फोटो भेटतील याचं काय मी सांगू शकत नाही कन्फर्म, कारण की ना परवानगी नाही आहे फोटो काढण्यासाठी. तर हे बघा निधी वनराज मंदिर. तुमचा भाऊ पोचलेला आहे निधीवनमध्ये. हे बघा आतला व्ह्यू भेटेल का नाही सांगू शकत नाही, तो आत गेल्यावरच कळेल. सो निधीवनमध्ये पोचलेले आहे आणि बघू शकता झाडे वगैरे आहेत. तो हे बघू शकता. आणि मंदिर पूर्ण रात्रीसाठी बंद असतं, कारण की इथं ना श्रीकृष्ण ते इथं पूर्ण मिट्टीमध्ये मातीमध्ये ते खेळतात. तुम्ही बघू शकता असं हे भरपूर असं बघा. हे बघा झाड. विहीर दाखवतो तुम्हाला. ही विहीर ना श्रीकृष्णाने त्यांच्या स्वतः बासुरीने बनवलेली विहीर आहे. ही बघा. तुम्हाला एवढी क्लिअर नसेल दिसत, तो बघा उधर विहीर आहे. गाईज मंकी. छोटा पॅकेट गायब झाला. ते मोठं थांबलेलं आहे आणि आपण जाळीच्या आत असल्यामुळे ते आपल्याला काहीच करू शकत नाही. झूम करतोय बघा. सो आतमध्ये ना आपण पूर्ण पाहिलंय बरं का, पण आतलं तुम्हाला ना शूट दाखवता येणार नाही, कारण की ना त्यांनी ना परमिशन दिली नाही ते फोटो वगैरे काढण्यासाठी. बट इकडे बघू शकता दर्शन वगैरे चालू आहे, एवढंच दाखवू शकतो आपण. आणि ते पूर्ण झाडे वगैरे इथं आहेत. सो बाकी काही तर नाही. अजून बाकीच्या मंदिरांकडे पण जाऊ, तिथं पण कुठंच परमिशन नाही आहे. सो तुम्हाला जेवढं बाहेरून बघता येईल ना बाहेरचं तेवढं दाखवू शकतो मी तुम्हाला ह्याच मंदिराचं व्ह्यू दाखवू शकतो. बाकीचे कोणते मंदिर असं दाखवू शकलो नाही, कारण की तिथं परमिशन नाही आहे. सो इथं पण परमिशन नाही. सो आपण ॲडजस्ट केलं आहे तुमच्यासाठी कसं पण. सो हे मंदिर बघू शकता व्ह्यू. सो चला आता आतमध्ये जाऊन मंदिर पूर्ण बघून येऊया, कारण की आतमध्ये मोबाईलला परमिशन नाही आहे. आता ह्या मंदिरात परमिशन भेटली आपल्याला फोटो काढण्यासाठी. ते बघा सो हे मंदिर पाहू शकता आपण. इथं ह्याच्यानंतर आपण राधा वल्लभ मंदिराकडे जाणार आहे. सो चला आता मंदिरचा येऊ लास्ट वेळा बघा बघितला असेल. आता राधा वल्लभ साईडला जाणार आहे आपण. सो राधा समोरच आलेलो आहे आपण. तो बघू शकता हे राधा रमण मंदिर आहे ते बघा. दर्शन वगैरे करूया. जर तिथं फोटो भेटलं तर तुम्हाला दिसून जाईल. काय हे बघा कसा आहे विषय बघितलं का. मध्ये आलेलो आहे कमानीच्या तर आतमध्ये आलेलो आहे आणि प्रसाद वाटप असतो बघू शकतो. सो प्रसाद आहे. सो तो प्रसादचा पण आपण लाभ घेणार आहे. तो मंदिरात पोहोचलेलो आहे आणि मंदिरात तुम्हाला व्ह्यू दाखवतो. प्रसाद घेतलेला आहे. आता तर फिनिश करून टाकतो, बाकीच्या मंदिरांकडे जाऊया आपण.
कब यात्रा होती हे बघू शकता. तो आता ना गल्लीतनं चाललेलं आहे. कोणत्या मंदिराकडे चाललं आपण? राधावल्लभ मंदिराकडे चाललेलं आहे. आणि समोरच असं बहुतेक आहे समोरचं मंदिर आहे राधावल्लभ. ते लाल कलरचं आहे ना ते राधावल्लभ आहे बहुतेक. तुम्हाला तिथे गेल्यावर सांगतो ते कोणतं मंदिर आहे. चला तिथं जाऊया आणि बघूया. श्री संतोषी माता मंदिर आहे. राधावल्लभ बहुतेक नाही ते राधे राधे हे बघ ना कोणतं आहे. सो इथला व्ह्यू बघा आधी तो. यमुना माहिती यमुना आलो आपण. हो भाई आपण यमुना आलेलो आहे. यमुना नदीपाशी आलेलो आपण. सो आम्हाला पण माहीत नव्हतं की आम्ही इथं आलो असून. ते बघू शकता छोटंसं वासरू. आणि आता नदीपाशी जाऊया आपण. यमुना नदी के बीच जा रहे हैं गाइस. यमुना पॉइंट लावलोय ना बघा. राडा व्ह्यू तले क्वालिटी. आपण फर्स्ट टाइम आला की असं दाखवायला लागते. बघा यमुना पॉइंट. तो चला नदीच्या साईडने आपण फिरूया आणि थोडंसं हातपाय वगैरे धुवून घेऊया. ते बघू शकता असं हे ना पाणी. सो पाणी वगैरे हातपाय धुतलं ना मग आपण दुसऱ्या मंदिराकडे जाऊया. सो गाईज आपण बसलेलो आहे बोटमध्ये आणि यमुना घाट पूर्ण फिरून आणणार आहे ना. आपण बसलेलो इथं जे हँडलिंग करतात. सो तिथं बसलेलो आहे बघा. इथं हँडलिंग करतात आणि इथंच आपण बसलेलो आहे आणि आपल्याला ते फिरून आणणार आहे. बताने वाला जगह आगे मेरे आगे जाके हम भैया सब बता देंगे हमें. आणि सगळं सांगणार आहेत भैया लोक. तो तिथलं घाटमधलं काय काय विषय ते सगळं गाईज बसलेलं आहे यमुना घाट बघू शकता. आणि भैया थोड्या थोड्यात आपल्याला माहिती सांगणार आहे. गाणं बिणं वाजतंय भैयाला. करके आजा तेरे करके नीचे आया मैं. तेरे खातर फॉर्च्यूनर आज नहीं कटा के लाया मैं. आजा बेबी बैठ से गाने का बनावे है. आजा बेबी बैठ. सामने भाई मंदिर दिख रहा है आपको. शक्ति मंदिर लिखा हुआ है. हाँ आपने गोपेश्वर महादेव नाम सुना ना. जो भोले बाबा मूर्ति बनकर राज देखने के लिए आए. हाँ नाम पड़ा गोपेश्वर महादेव. देख लो सामने शिवशक्ती मंदिर गाईज. महल है ना ऊपर. हाँ केशी घाट बोलते हैं. महल टाइप का ऊपर है मेरे भाई. बिल्डिंग टाइप का वो सामने क्या उधर भाई को मारा है ना. कौन सा घाट केशी घाट गाईज हे ना केशी घाट आहे. सो पाहू शकता महाला सारखा आहे. अजून ये सामने वाला आरती घाट है. देखो जो बोर्ड लगा है ना सामने उधर में. और यमुना जी का गाईज हे बघा तिथं दिसतंय ना ते आरती घाट आहे. सो बघू शकता. अजून पुढे कोणता घाट आहे का? 6:30 इथं ना 6:30 वाजता ना आरती कंटिन्यू चालू होती. सो हा ता पॉइंट आहे. चालू आहे आणि इथं बघू शकता एक मैत जळत आहे. सो काय माहित ना कोणाची. सो जळत आहे. यमुना नदी असल्यामुळे इथं ना तो इथं असे मैत वगैरे जळत राहतात. ते पाहू शकता. तो आता ना आपण यूपीमधली रोगांमध्ये ना सगळ्यात फेमस लस्सी तेच आहे बघा. ही लस्सी आहे तो फेमस आहे. तो ही ट्राय करणार आहे. सो आजची तर टेम्पल कवर झालेली आहेत आणि संध्याकाळी आपल्याला जायचे प्रेम मंदिर आणि बाकीचे राहिले 2-3 मंदिरं. सो ते आज आपण रात्री कवर करणार आहे आणि मग त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी दर्शनाचं नियोजन लावणार आहे. तो मग तिकडे जाणार आहे. तो ब्लॉग दुसरा राहील.
आणि चला आता आपण पहिले रूमवर जाऊया. रूमवर गेल्यानंतर आराम करून रेस्ट करून तो नंतर आपण प्रेम मंदिराकडे जाऊ, कारण की नाईटचा एक नंबर क्वालिटी असतो. गाईत पोचलो रूम मध्ये आणि थोड्याच वेळाने जाणार आहे आपण प्रेम मंदिरकडे आणि इस्कॉनला पण जाणार आहे. आणि तो ब्लॉग ना आपण ना नाईटला शूट करणार आहे. सो तो तुम्ही कंटिन्यूला वॉचिंगला राहा बरं का. तुम्ही आणि ना मग गाईज हे खिडकीत कुठलं भूत आले बघा ना. भयंकर विषय. आता तू ब्लॉग मध्ये आला, त्याला माहितच नाही गाईज की ना मी त्याला फोटो काढतोय. अख्खा दिसलाय तो ब्लॉग मध्ये. चला आपण जाऊया आता संध्याकाळी नाईटला इव्हिनिंगला. सो तिथला व्ह्यू क्वालिटीच राहणार आहे. नाईटचा व्ह्यू तर ना तुम्हाला माहित नसणार आहे. आम्ही दाखवतो ना, आम्ही कशाला ब्लॉग काढतोय ना, विषय आहे का. सो ब्लॉग काढणार आहे आणि तिथलं नाईटचा व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे. सो चला आता मी ना झोपतो. बाय. आपण आता ना जस्ट प्रेम मंदिरापाशी पोहोचलेलो आहे आणि आम्ही हे घेतलंय राधेचं. आता हे असं अडकून आम्ही फोटो काढणार आहे. आणि आतमध्ये बहुतेक ना स्टँड अवेलेबल नाही आहे, बॅग पण अवेलेबल नाही आहे. सो आपण कसं पण ॲडजस्ट करणार आहे आणि आतमध्ये जाऊन पूर्ण शूट कंटिन्यू करणार आहे. सो फोनला तर अलाउड आहे, फक्त बॅगला नाही. आपण बॅगचा काहीतरी विषय करू, तसं जाऊया. ॲक्च्युली गाईज चेकिंग असते आणि सेल्फी स्टिक अलाउड नाही आतमध्ये. सो आपण तिकडे ठेवलेलं आहे. एक जण आलतो, सो त्यांच्याकडे दिलेले सेल्फी स्टिक ठेवण्यासाठी. आणि आपण आता जस्ट प्रेम मंदिरापाशी आलेलो आहे. सो हे प्रेम मंदिरचं द्वार बघू शकता. जस्ट प्रेम मंदिरापाशी आलेलो आहे. एवढी भयंकर गर्दी बघू शकता. चला आतमध्ये जाऊया आणि पूर्ण साईडने सगळा व्ह्यू बघूया. तुम्हाला ग्राउंडचा व्ह्यू दाखवतो. तुम्हाला ना एक गार्डन मधला व्ह्यू दाखवतो. सो हे बघा, समोरच्या साईडने तुम्हाला व्ह्यू दाखवतो. असं तिथं ना पाणी फाउंटन चालू आहे. सो इथं टिटवी आहे आणि कमळाचा आकार दिलेला आहे त्यांनी. माझं फॉरेनर आहे बघा कसं आहे, असं दाखवायला लागतं. पूर्ण बघितलं की बाजूलाच बघा मंदिर आहे. मागच्या साईडने मंदिर बघा. बाग बघा, मागच्या साईडची बाग आहे आणि अतिशय सुंदर अशी फुलं आहेत. सो तिकडं पण आहे. हे बघा फाउंटन वगैरे तर चालूच आहेत. भारी पण इथलं क्लायमेट वगैरे भारी विषय. सो असंच आम्ही ना अजून साईडने फिरतो आणि नाईटचा व्ह्यू तर तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार, कारण की आत्ता फक्त 6 वाजलेले. 6 नंतर ना अंधार पडतो आणि तोपर्यंत आम्ही ना इथंच थांबणार आहे. सो असं व्ह्यू दाखवू शकतो तुम्हाला. बाकी साईडने वगैरे ते मंदिर. आणि मग आम्ही थोडं इथं ना रेस्ट करणार, थोडा आराम करणार आणि मग थोड्या वेळाने जेव्हा लाईट टाकते तेव्हा तुम्हाला पूर्ण टोटली व्ह्यू दाखवणार आहे. बघा पर्वतावरून पाणी येत आहे. ॲक्च्युली ना आपण इथं बसलोय कारण की ना अजून ना मंदिराचे लाईट शो अजून चालू झालेला नाही. कारण की लाईट शो जर असला ना एक नंबर दिसतं आणि तुम्हाला पण लाईट शो दाखवतो कसा दिसतोय. लाईट ऑन झालेले आहेत आणि सो आता आपण तुम्हाला ना मंदिराचा व्ह्यू दाखवतो. कलरमध्ये कशा लाईट आलेले आहेत. सो मंदिराचा व्ह्यू बघू शकता आणि लाईट वगैरे एकदम क्वालिटीमध्ये लागलेले आहेत. हे बघा लाल झाला बघा. आता काहीच पिवळा कलर झालेला आहे. हे बघा हळूहळू असाच कलर बदलत राहतो एकदम. पर्वतावरचा ना रात्रीचा व्ह्यू बघा कसं दिसतं वाय. सो आता आपण ना इस्कॉन टेम्पलला चाललेलो आहे आणि त्यापूर्वी जाताना ना आपल्याला प्रेम मंदिराचं गेट दिसलंय. सो हे बघू शकता गेट.
सो चला आता जाऊया इस्कॉन टेम्पलला. आणि भरपूर उशीर झालेला आहे आपल्याला. बॅटरी पण लो आहे, पण बट तुमच्यासाठी व्लॉग कसा पण काढणार आहे. आपल्याकडे 2 ॲपल आहेत ऑलरेडी. 15. सो थोडं चालतं खाण्यासाठी म्हणलं आता हे बेळ घ्यावा. 20ला भेटली. सो आता हे बेळचा एन्जॉय घेऊ, नंतर आपण जेवण करणार आहे. बघा ही बेळ घेतली, आम्ही एन्जॉय करतो बेळ. महाराष्ट्रामध्ये येतानाच ना आपल्याला ना कृष्ण गीत संगीत ऐकायला भेटतंय बघा. काय भारी साऊंड आवाज आहे. जस्ट पोचलेलो आहे इस्कॉनच्या बॅक साईडच्या रोडला. आणि त्या रोडने आपण चाललेलो आहे इस्कॉनच्या मेन गेटला. सो आता हे असे पब्लिक चालू आहेत. आणि आपण आता लवकरच इस्कॉन पूर्ण झालं ना आपण डायरेक्ट मग रूमवर जाऊयात. कारण की आजचा व्हिडिओ आपण तिथंच थांबूयात. त्यानंतर आपल्याला जेवण वगैरे केलं पाहिजे. आधी देव करायचे मग जेवण वगैरे. सो फायनली ना पोचलेलं आपण इस्कॉन टेम्पलमध्ये. तिथं ना जास्त करून अमेरिकन लोक एवढे भयंकर दिसते. कारण की त्यांचं देवस्थान हे बघा. हे बघा मंदिरात जाऊया. ॲक्च्युली ना आजचे बाहेरचे लोक दिसतात इथं ना. आम्हालाच कसं तरी वाटतं आम्हीच लोक वेगळे येतात. म्हणजे कसा विषय आहे की इथं सगळे अमेरिकन जास्त आहे. इथं एवढी भयंकर पब्लिक. इस्कॉन मंदिर खास त्या लोकांसाठी आउट ऑफ स्टेटवाल्यांसाठी हे इस्कॉन मंदिर आहे. बघा असं जबरदस्त जल्लोषात चाललेलं आहे सगळं. आतमध्ये आरती चालू आहे तुम्हाला काय जी श्रीकृष्ण बलराम मंदिर आहे. गाई जेवण खाऊन झालेलं आहे आपलं. आणि भयंकर विषय आहे आता. सो आता ना रिक्षाने आपण चालूया आपल्या रूमवरती. आणि सो आपला व्लॉग आजचा व्लॉग ना इथंच एंड करतो. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो बाय गाईज अँड टेक केअर. राधे राधे.